नमस्कार, मैं वेणुगोपाल बल्ला, क्षेत्रीय वार्ता मुंबई से। हम आज यहाँ प्रभादेवी इलाके में आए हैं। पहलगाम में जो दहशतवादी दुर्घटना हुई है, उसके बारे में लोगों की प्रतिक्रिया जानने के लिए हम यहाँ पर मौजूद है। आइए जानते हैं एक नागरिक से कि उनकी क्या प्रतिक्रिया है। ये जो हो गए ले नहीं होना चाहिए होता। हाँ, नेक्स्ट क्या है मालूम है, जो गवर्नमेंट जो स्टेप ले रहा है वो एकदम अच्छा स्टेप है। अगला अगला टाइम नहीं होना मांगता है ऐसा, जो का एक्सीडेंट हो गए ले नहीं होना मांगता है। ये जो दुर्घटना हुई है, इसके पहला विचार आपको दिमाग में क्या आया? इसमें सुरक्षा की कमी थी या आपको क्या लगता है ये? हाँ, थोड़ा तो कम था सुरक्षा का। हाँ, इंटेलिजेंस का थोड़ा कम था। हाँ, वो तो आगे वो एकदम ठीक हो जाएगा। क्या ये धार्मिक दुर्घटना धार्मिक कारणों से हुई है या कोई पक्ष के विरुद्ध में हुआ है? आपको क्या लगता है? नहीं नहीं, धार्मिक धार्मिक पक्ष का बारे में नहीं है, ऐसा नहीं है। तो ऐसी सुरक्षा के इंतजाम होने के बावजूद अगर आपको पर्यटन स्थल करके दोबारा आपको जाने की इच्छा हुई तो आप जा जा पाओगे? नहीं नहीं, ठीक है, जा सकता है। अभी तो जा रहा है अपना, पुणे वाला था, अभी महाराष्ट्र से कितना आदमी गया था, जा सकते हैं, ऐसा कुछ नहीं। तो आपको असुरक्षित महसूस नहीं होगा? नहीं 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 नहीं, जब तक मोदी जी है, जब तक कुछ फिक्र नहीं है। आइए जानते हैं एक महिला नागरिक से कि उनकी प्रतिक्रिया क्या रहेगी। हम लोग को तो यही रहेंगे, उनको ऐसा सजा देना चाहिए। उधर जैसा वो लोग इधर कर रहे हैं वैसा उधर घुस के वो लोग को उड़ाना चाहिए। अपने लोग जितने मर गए हैं तो हम लोग को इतना बुरा लग रहा है। कुछ घूमने गए उनका ये हालत हो गया, तो कल अपने के ऊपर भी वही है। मुंबई में हम लोग रहते हैं, हम लोग का भी कोई ये नहीं है, भरोसा नहीं है, कभी भी कुछ भी हो सकता है। ये लोग पैसा खा के अंदर आके कुछ ना कुछ कर सकते हैं, तो वो लोग को ऐसा सजा दो, वापस वो लोग मुड़ के भी नहीं देखना चाहिए इंडिया की तरफ। क्या आपको लगता है ऐसी दुर्घटनाओं से दोबारा जो पर्यटन स्थल है उधर जाने का आपको लगेगा जाने अभी लायक? पर्यटन स्थल इंसान तो किधर रोक नहीं सकता, इंसान का थोड़ा दिन घूमने का ये रहता है, तो सब जगह पे जाना चाहिए। लेकिन ये लोग ऐसा करते हैं ना, वापस ऐसा करने को नहीं। अभी इतना दिन हो गया, वो लोग को मारता है, पकड़ रहे, बोल रहे, कुछ तो हुआ नहीं ना। क्या आपको लगता है ये धार्मिक कारणों की वजह से हो रहा है या पॉलिटिकल कारण? पॉलिटिकल नहीं है, वो धार्मिक कारणों से नहीं है। मुसलमान लोग मतलब वो लोग का उसको वो लोग को बचपन से सिखा के रख के ये लोग ने ये किया है। जिनका इसमें भर गया है वो लोग वही करेगा। कश्मीरी लोग को भी अपन गलत नहीं बोलने से, उनका पेट भरने का, वो कमाई करने का ये बात है। अभी ये लोग ने ऐसा किया, कितना लोग रो रहा होगा। अपन लोग तो मुंबई में कुछ ना कुछ काम करके खा लेते, वो लोग का क्या है? वो तो कि वापस कश्मीरी क्या क्या बोलना। जिम्मेदारियां आपके इलाके में आप करना चाहोगे? अपने इलाके में अपन सोचना चाहिए, अपन सब लोग मिलके ये सोचना चाहिए, बाबा कोई ऐसे लोग नहीं आना चाहिए, ये सब सोचना पड़ेगा अपने को भी। जो अपन ये करके रहना पड़ेगा अपने को कि अपने ऊपर कुछ भी तो होने वाला है, तो वो भी अपन सब गवर्नमेंट आके तो नहीं करेंगे, होने के बाद तो गवर्नमेंट आएंगे ना, उसका पहला तो नहीं। अभी हम लोग ये देख रहे हैं, इतना दिन हो गया वो लोग को पकड़ा नहीं, कुछ नहीं, तो हम लोग को इतना बुरा लग रहा है कि वो लोग को सामने लाओ और मारो ऐसा कि वापस वो लोग ने ऐसा करने का। घर भी उड़ा दिया वो ठीक है, लेकिन इनको पकड़ के ये कर दो। चलो मैं जा रही। जी धन्यवाद. पहलगाम मध्ये जे अतिरेकी दुर्घटना झाली आहे त्याबद्दल तुमचं काय विचार आहेत? म्हणजे काय वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा प्रतिक्रिया काय वाटलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या हल्ल्यावरती आम्ही निषेध व्यक्त करतो आणि असे हल्ले वारंवार होऊ नये म्हणून आपले सरकारने एक ठोस पावले उचलली पाहिजे. ती लाँग टर्म दृष्टीने असली पाहिजे. म्हणजे तात्पुरती त्याच्यावरती नियोजन करून काय फायदा नाही. ह्याच्यावरती लाँग टर्म काहीतरी सोल्युशन आपल्या गव्हर्नमेंटने केलं पाहिजे आणि ह्याची जबाबदारी घेऊन काम केलं पाहिजे आपल्या संरक्षण मंत्रीने जे आहेत आपले डिफेन्स मिनिस्टर वगैरेनी. त्यांनी त्यांचं काम केलं तर योग्य होईल. बिकॉज आपण सामान्य म्हणून फक्त त्यांना सांगू शकतो, आपल्याकडे काही राईट्स नाही आहेत, ते त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं यामध्ये काही संरक्षणाच्या काही त्रुटी वाटतात का या घटनेनंतर?
नक्कीच त्याच्यावरती त्रुटी होत्या म्हणून त्यांनी आपल्यावरती हमले केले आहेत. त्यांच्यावरती असा हमला झाला म्हणजे त्यांनी काहीतरी आपल्या संरक्षणाच्या यंत्रणामध्ये काहीतरी त्रुटी होती. त्यामुळे त्यांनी ते लोकांनी ते एरिया शोधला आणि आपल्यावरती तुम्हाला असं वाटतंय की आपलं निष्काळजीपणामुळे या गोष्टी घडत येत आहेत, कालांतराने वेळोवेळी पदोपदी आपल्यावर अत्याचार होत आहेत, देशावरती आघात होत आहेत. मुंबई हल्ले झाले, त्यानंतर ठिकठिकाणी हल्ले होत आहेत देशभरामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं यात सुधारणा आपल्यापासून काय करू शकतो आपण? बघा, भारत हा देश आपला सगळ्यांचा आहे. आपण पण त्याच्यावरती थोडं अवेअर राहणं महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी सरकार आहे, ह्या गोष्टी त्याच्यावरती फार गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्यांनी विचार केला तर आपला देश सुरक्षित राहू शकतो. आणि आपले आपले जे लष्कर आहे सगळ्यात कॅपेबल आहे, त्याच्यावरती आपण डाऊट घेऊ शकत नाही. फक्त त्यांना आदेश येण्याची गरज असते आणि सगळं यंत्रणा आपल्याकडे आहे ऑलरेडी. सगळा सेटअप असतो, सगळी यंत्रणा आपली मोठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत हा सगळ्यांना घेऊन जाणारा देश आहे. आपण असा विचार करत नाही की आपल्याला म्हणजे युद्ध वगैरे युद्ध हवं आहे, आम्हाला युद्ध नकोच आहे. पण एक नैतिकता अशी आहे की बाबा कोणी आपल्यावर मारलं तर आपण पण त्याला कुठेतरी उत्तर देणं महत्त्वाचं आहे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की बाबा आपण फक्त प्रत्येक वेळी आपण मार खात राहू. त्याच्यावरती आन्सर देणं काहीतरी गरजेचं असतं. तर पर्यटन स्थळ म्हणून पुन्हा तिथे जाण्याची काय तुमची इच्छा राहील की नाही राहील? पर्यटन म्हणून मला काश्मीरला वैयक्तिकरित्या काश्मीर मला असं काही माझ्या विशेष प्रेम म्हणजे असं नाही आहे. आपला भारताचा फार मोठा अभिजात घटक आहे. पण भारतामध्ये असे भरपूर आहेत जे सिक्युअर्ड आहेत. म्हणजे काश्मीर व्यतिरिक्त मनाली आहे, असे भरपूर प्लेसेस आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर प्लेसेस आहेत. तिथे जाणं म्हणजे चांगली गोष्ट आहे, कारण तिथे सुरक्षाची एवढी यंत्रणा आपल्याकडे चांगली आहे. म्हणजे काश्मीरमध्ये असे वारंवार होत असतात. त्यामुळे भारतामध्ये त्याच्या व्यतिरिक्त भरपूर असे एरिया आहेत, तिथे तुम्ही जाऊन फिरू शकता वगैरे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय त्याच्यात बदलाव घडून आणायचं असं वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे संरक्षण यंत्रणेने त्यांचं जे गुप्तहेर खातं वगैरे त्यांचं स्ट्रॉंग असलं पाहिजे. त्यांना इन्फॉर्मेशन हवी असली पाहिजे होती की एवढे मोठे जण येत आहेत आणि आपल्यावर हल्ला करतायत. तर संरक्षणाचे गुप्तहेर खातं असलं पाहिजे. त्यांचं नियोजन असलं पाहिजे की काय येत आहे, कशाद्वारे येत आहे, वारंवार हल्ले होत आहेत, त्याच्यावरती तुम्ही पुढची प्लॅनिंग काय असली पाहिजे. इस्रायल देशाकडनं काहीतरी टेक्नॉलॉजी तो एवढा आपल्याला प्रत्येक वेळा सपोर्ट करतो, त्यांच्याकडे तुम्ही काहीतरी यंत्रणा घेऊ शकता. तर तुम्हाला वाटतं का लोकल संघटना असं करून सर्व एकत्रित यावं, पाक्षिक नसून म्हणजे पक्षपात नसता आणि जातपात न करता आपण सर्व एकत्र येऊन जर याच्यावरती काही तोडगा करू शकतो का? लोकलमध्ये म्हणजे आपण राहून इथे पुन्हा असे घटना लोकलला पण होऊ नये यासाठी आपण काही करू शकतो का? लोकलमध्ये आपण एकत्रच आहोत. असं मुंबईमध्ये असं आम्हाला कधीच जाणवत नाही आहोत की बाबा आमच्यामध्ये आणि कुठच्याही इतर धर्मियांमध्ये कुठचाही मतभेद वगैरे आहे. आम्ही एकच आहोत आणि आम्ही प्रत्येक वेळा भारत म्हणून भारताला सपोर्ट करत आहोत. आमच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी असतील त्याच्यावरती काही उपाययोजना करून त्याच्यावरती अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटी आपण भारतीय आहोत आणि एक असणं महत्त्वाचं आहोत आणि आम्ही आहोत. आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी सांगावं असं वाटतं का? हा समाज म्हणूनचा विषयच नाही, हा आपल्या भारताचा विषय आहे. भारत म्हणून आपण एकत्र असणं आणि एकत्र राहणं हेच आपल्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहोत. आणि या गोष्टी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपण भारतीय म्हणून एकत्र असणं महत्त्वाचं आहोत. धन्यवाद.